Hello student, today we are going to see our first section in it 1.4 Big Data, Big Insight. It is a write-up which tells us about the methods of collection of data. हे एक राइटअप आहे ज्यामध्ये मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डेटा सांगितलेला आहे. डेटा कशा पद्धतीने कलेक्ट केला जातो याविषयीची माहिती दिलेली आहे. द सेम टाइम द ॲडव्हान्टेजेस ऑफ बिग डेटा इज व्हेरियस पेयर्स ऑफ लाईफ अँड द इन्फॉर्मेशन वी कॅन गेट बाय इट्स यूज. म्हणजे सोबतच बिग डेटा बिग इन्साइट या एसेच्या माध्यमातून आपल्याला बिग डेटाचे ॲडव्हान्टेजेस वेगवेगळ्या स्पिअर्स ऑफ लाईफमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बिग डेटाचे कशा प्रकारचे आम्हाला फायदे आहे हे सुद्धा प्रेझेंट लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, बिफोर स्टार्ट अवर एसे वी सी आइस ब्रेकर्स पार्ट्स. So you should open your textbooks and see in it. In icebreaker parts we see the first activity. Now see, give business suggestions to the respective industry or company for the following situation. One is done for you. Listen here students, here the situations are given and you should give the business suggestion in such situation. One is given for you. See here, many passengers prefer morning flights between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. It is a situation is given. ही सिच्युएशन दिलेली आहे. आता आम्हाला त्याचे पुष्कळसे पॅसेंजर्स काय कोणत्या वेळेस फ्लाईटनी जाणं येणं काला प्राधान्य देतात. मुंबईवरनं दिल्लीसाठी 7 ते 9च्या दरम्यान हे सिच्युएशन आहे. मग याच्यावर आम्ही सजेशन कोणतं देऊ? हिअर इज increase the number of flights between 7 AM and 9 AM. म्हणजे त्यावेळेस मुंबईहून दिल्लीला जाणारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक असतात. त्यामुळे त्याचं सोल्युशन कसं निघाला जाईल, आम्ही कोणतं सजेशन देऊ तर आम्हाला त्या दरम्यानच्या ज्या फ्लाईट्स आहे दिल्लीला जाणाऱ्या त्याची संख्या काय वाढवावं लागेल. इथे अगेन 4 सिच्युएशन्स आर गिवन. यू शुड ट्राय टू फाइंड आउट द सजेशन ऑन दोज सिच्युएशन. सेकंड इज दॅट many students are opting for the UPSC MPSC exam. खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी काय आता MPSC UPSCच्या एक्झामला काय सहभागी होऊन राहिलेले आहे. मग काय सजेशन आहे? इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स. मग आम्हाला काय स्टुडंट सहभागी होऊन राहिले म्हणजेच आम्हाला नंबर ऑफ सेंटरची संख्या काय वाढवावी लागेल. हे आम्हाला त्याच्यामध्ये सजेशन मिळू शकतो. नंतर आणखी तिसरं, चौथं आणि 5वं पण एक सिच्युएशन दिलेले आहे. थर्ड इज मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कामला नेहरू पार्क. यू शुड राईट द सजेशन्स अबाउट युअर सेल्फ. फोर्थ वन, मेनी पीपल बाय क्लोथेस फ्रॉम miracle.com an online shopping site. You should also write your suggestions. In fifth, the viewership on television is more between 8 PM and 10 PM. You should also write your suggestions. हे जे 5 सिच्युएशन दिलेले आहे या 5ही सिच्युएशन्स मध्ये तुमचं काय सजेशन्स लिहायचं आहे. नाउ वी सी द सेकंड ऍक्टिव्हिटी. पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम वेरियस सोर्सेस. कॅन यू नेम अ फ्यू? लिसन हिअर. नाउएडेज पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम वेरियस सोर्सेस. लोक वेगवेगळ्या माध्यमातून काय आज इन्फॉर्मेशन लोकांना मिळून राहिलेली आहे. यू शुड राईट डाऊन द नेम्स ऑफ दोज सोर्सेस. त्या सोर्सेसची नावं लिहायची आहे. वन इज गिवन फॉर यू फेसबुक. यू शुड राईट अदर 4. येस एनीबडी? यस, इंटरनेट लिहू शकतो आम्ही, व्हॉट्सअप लिहू शकतो. सच ए वे यू शुड राईट अनदर 2. मी 2 सांगितलेले आहे. यू शुड राईट other 2. Okay, yes, now we start our essay big data big insight. Students, insight means understanding सुद्धा मी म्हणू शकतो. म्हणजे nowadays the big data is available throughout the world. आता इथे बिग डेटा
ही जी टर्म आहे ही टर्म यूज टू डिस्क्राईब अ कलेक्शन ऑफ डेटा दॅट इज यूज इन साइड. जो कलेक्शन ऑफ डेटा आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती गोष्ट डिस्क्राईब करण्यासाठी काय बिग डेटा ही टर्म काय इथे वापरलेली आहे. नाउ वी सी व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय. देयर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल which has been affected by big data. Yes, nowadays there is a revolution म्हणजे क्रांती. देयर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ द पीपल. लोकांची जी लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे याच्यामध्ये काय देयर इज अ रिव्होल्यूशन खूप मोठा क्रांतिकारी असा बदल झालेला आहे. स्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय द बिग डेटा. म्हणजे यस म्हणजे बिग डेटा इज रिस्पॉन्सिबल फॉर अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल. लोकांच्या जीवनशैलीमध्ये आजकाल जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे याच्यासाठी हु इज रिस्पॉन्सिबल. यस, द बिग डेटा इज रिस्पॉन्सिबल फॉर अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल. अवर फूड हॅबिट्स. लिसन हियर हाऊ देयर इज ए रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ द पीपल. कशा प्रकारे लोकांच्या जीवनशैलीमध्ये क्रांती झालेली आहे. लिसन हियर अवर फूड हॅबिट्स, अवर हेल्थ केअर, अवर ट्रॅव्हलिंग, अवर सायंटिफिक परसूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 degree. Yes, everything in the life of people has changed in 360 degree. 360 you know how is the angle of 360 degree. ते टोटली काय लोकांची फूड हॅबिट्स असेल, हेल्थ केअर असेल, अवर ट्रॅव्हलिंग असेल, सायंटिफिक पर्सूट्स असेल, जे आम्ही नाव घ्यावं. यस, इन ईच अँड एव्हरीथिंग चेंज इन द लाईफ ऑफ पीपल and it is who is responsible for it. Yes, the big data is responsible for it. आणि ह्या सगळ्या बदलाच्या मागे कोण आहे बिग डेटा आहे. The massive data available with us can really work wonders. Yes, nowadays the massive म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये काय डेटा अवेलेबल आहे with us can really work wonders. Friends, do you know what happens when we like a post on Facebook? Yes, writer says that की friends, do you know what happens when we like a post on the Facebook. जेव्हा आपण फेसबुकवर काय एखादी पोस्ट का करतो लाईक करतो और शेअर करतो. अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप किंवा एखादी व्हॉट्सअपवर पोस्ट टाकतो. विजिट एनी वेबसाईट, एखाद्या वेबसाईटला का करतो आम्ही विजिट करतो. मेक ऑनलाईन परचेस, एखादी ऑनलाईन परचेस करतो एखाद्या ठिकाणी. और वॉच व्हिडिओज. यस, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. म्हणजे बघा की हाऊ दिस बिग डेटा इज कलेक्टेड. म्हणजे whenever we post on Facebook, we like the Facebook post or share it, we post something on the WhatsApp, we purchase something on online, visit any website or watch videos, whatever we do these online ऍक्टिव्हिटीज, दॅट टाइम एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. जे आम्ही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी करतो ते सगळं काय रेकॉर्डेड होत असते, त्याच्यावर मॉनिटर्ड होत असते. मॉनिटर म्हणजे कीप ट्रॅक ऑफ, त्याच्यावर वॉच सुद्धा ठेवला जातो, मॉनिटर होत असते. अँड काय विश्लेषण, अनालाइज म्हणजे त्याचं विश्लेषण सुद्धा केलं जातं. म्हणजे आम्ही ज्या काही ऑनलाईन चा उपयोग करून ज्या काही गोष्टी इंटरनेटचा उपयोग करून ज्या काही गोष्टी करत असतो त्याचं सगळं त्या रेकॉर्ड करून ठेवलं जाते, मॉनिटर केलं जाते आणि अनालाइज केलं जाते. त्याचं विश्लेषण, अनालाइज म्हणजे विश्लेषण सुद्धा केलं जाते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. अशा प्रकारे अ बिग डेटा, अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड थ्रू अवर ऑनलाईन वर्क. आम्ही जे ऑनलाईन जे काही कार्य करतो त्याच्या माध्यमातून मोठा डेटा काय कलेक्ट केला जातो. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. यस, लेखक म्हणतो की लेट मी गिव्ह यू अन आयडिया. द रायटर हिअर इज गिव्हिंग द आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. यस, तो डेटा जो कलेक्ट केलेला आहे, जी माहिती कलेक्ट केलेली आहे ते किती मोठी आहे. नाउ सी हिअर, बिग डेटा कॅन बी petabytes or the exabytes of data consisting of the billions or the trillions of record of millions of people all from different sources. Yes, listen here how this data has, तो डेटा किती प्रमाणामध्ये. yes, big data can be
पेटाबाइट्स म्हणजे बघा युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन्स म्हणजे आणि पेटाबाइट्स म्हणजे 1000 टेट्राबाइट्स म्हणजे 1 पेटाबाइट्स होते. एक्झाबाइट्स बघा 1000 पेटाबाइट्स म्हणजे 1 एक्झाबाइट्स होते. म्हणजे हा प्रचंड असा मिलियन्स अँड मिलियन्स पेटाबाइट्स एक्साबाइट्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा डेटा काय अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. यस म्हणजे द वास्ट data is available on web, sales, custom contact center or the social media, मोबाईल डेटा अँड सो ऑन. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा काय अवेलेबल आहे. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड द कंपनीज इनॉर्मसली इंक्रीजिंग इन व्हॅल्यू. आणि कंपनीजसाठी इंडस्ट्रीजसाठी जो डेटा लागतो, जी माहिती लागते, इज इनॉर्मसली इंक्रीजिंग खूप प्रचंडपणे काय वाढून राहिलेली आहे. इन व्हॅल्यूम, व्हेरिएशन्स, वेलोसिटी अँड वेरासिटी म्हणजे ॲक्युरेसी अँड व्हॅल्यू. म्हणजे सगळ्या दृष्टिकोनामधनं कंपनीसाठी किंवा इंडस्ट्रीजसाठी जो डेटा लागतो तो प्रचंड प्रमाणामध्ये काय दिवसेंदिवस काय वाढून सुद्धा राहिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढून. यस सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन but so massive that it challenges the current computing technologies and hence big data analytics to use to give the insight that were previously incomprehensible. Listen here, such type of big data is easy to obtain. आम्हाला हा जो डेटा आहे, जी माहिती आहे, आम्हाला इझी टू ऑब्टेन, इझिली आम्हाला मिळते सुद्धा. परंतु सो मॅसिव्ह दॅट इज चॅलेंजेस. मात्र हाऊ टू keep that data, it is a challenge before us. It is a challenge before the technology. आजच्या टेक्नॉलॉजीच्या समोर कोणतं चॅलेंज आहे? हाऊ टू कीप सच ए बिग डेटा विच इज ॲबल अँड इझी टू ऑब्टेन, बट हाऊ टू कीप इट, पण कसा साबूत ठेवायचा, हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज टेक्नॉलॉजीच्या समोर आलेलं आहे. द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा अनालिटिक्स म्हणजे विश्लेषण इज यूज टू गिव्ह द इन्साइट दॅट वी आर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेन्सिबल म्हणजे न समजण्याजोगा, समजू शकत नाही. यस बिग डेटा अनालिटिक्स इज यूज टू गिव्ह द इन्साइट दॅट वी आर प्रिव्हियसली इनकॉम्प्रेन्सिबल. म्हणजे डेटा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, बट हाऊ टू प्रिझर्व इट, हाऊ टू कीप इट, इट इज अ बिग चॅलेंज बिफोर द कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. यस बिग डेटा अनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज. यस बिग डेटा अनालिसिस म्हणजे डेटा अवेलेबल आहे त्याचं विश्लेषण करणं. अनालिटिक्स इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, खूपच गुंतागुंतीची काही ही प्रोसेस आहे. ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हॅलिड डेटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. म्हणजे डेटा इज अवेलेबल इन वास्ट नंबर, बट टू अनालिटिक्स इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. त्याचं अनालिसिस करणं, विश्लेषण करणं कसं आहे, एक खूप गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. एक्झामायनिंग लार्ज अँड व्हॅलिड डेटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. आणि यस बिग डेटा अनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. बिग डेटा एनालिटिक्स काय एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हॅलिड दॅट डेटा सेट्स और बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माहिती दडपलेली आहे आणि ती माहिती काढणं काय, इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रिफरन्सेस. यस म्हणजे द बिग इन्फॉर्मेशन इज इन द बिग डेटा, but to use it or analytics it is a complex process and it is a challenge for us. हिडन पॅटर्न्स, त्या बिग डेटा मध्ये हिडन पॅटर्न्स आहे, अननोन कोरिलेशन्स आहे, एका गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीसोबत आहे,
मार्केट ट्रेंड्स आहे अँड कस्टमर प्रिफरन्स. म्हणजे बाय आफ्टर फॉलोइंग ऑल दिस थिंग्स, या सगळ्या गोष्टीचं काय फॉलो करून आम्हाला काय तो बिग डेटाचा उपयोग करायचा असतो. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. यस, म्हणजे डेटा इंडस्ट्रीजसाठी असो कंपनीसाठी जे खूप ह्यूज अमाऊंटमध्ये काय अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेज, आणि त्याचा त्या कंपनीसाठी किंवा इंडस्ट्रीजसाठी इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस, इनन्युमरेबल म्हणजे अगणित असं त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय त्याचे फायदे सुद्धा आहे. hence all the industry are trying to reap the maximum benefit of it. म्हणजे big data is available everywhere and every industry and company try to get the big advantages from that big data. आणि ह्या बिग डेटा मधनं काय मोठमोठ्या कंपनीज असेल इंडस्ट्री असेल काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲडव्हान्सेस घ्यायचा काय ट्राईंग टू रीप. रीप म्हणजे ॲक्च्युअली रीप मीन्स ट्राईंग टू गेट द मॅक्झिमम बेनिफिट्स फ्रॉम इट. जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि बघा द इंडस्ट्रीज और द कंपनीज दोज गेट द ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस बिग डेटा. यस, माइल्स अवे फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच जे याचा फायदा घेऊन राहिलेले आहेत ते काय त्याचे जे कॉम्पिटिटर्स आहेत स्पर्धक आहे त्याच्या समोर कित्येक माइल्स त्याच्या समोर गेलेले आहे प्रगतीमध्ये. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डेटा इज what matters. Listen here, it is not the amount of data what is important. म्हणजे amount of data it is not important. डेटा किती अवेलेबल आहे हे काही महत्वाचं नाही आहे. बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर. यस, व्हॉट इज द मॅटर. यस, हाऊ वी ऑर्गनाइज दॅट available data, how we use that available data is important. How many datas are available, it is not important. Amount of data is not important. How we organize that data, how we use that data for our development, it is important. आणि लेखक म्हणतो की तो त्याची किती क्वांटिटीमध्ये इट इज नॉट इम्पॉर्टंट. हाऊ वी यूज इट, हाऊ वी ऑर्गनायझेशन ऑफ दॅट डेटा इज इम्पॉर्टंट. फर्स्ट, लोकेशन ट्रेकिंग. बघा बिग डेटाचा उपयोग आपण म्हणतो ना माहितीचं जाल किंवा सगळीकडे माहितीचा विस्फोट झालेला आहे, डेटाचा काय विस्फोट झालेला आहे आणि इट इज यूज इन इच अँड एव्हरी फील्ड. बट इट्स ऑर्गनायझेशन इज इम्पॉर्टंट. नाउ सी द लोकेशन ट्रॅकिंग. बिग डेटाचा उपयोग कुठे होतो. नंबर 1, लोकेशन ट्रॅकिंग. एखाद्याचं आम्हाला लोकेशन ट्रॅकिंग करायचं असेल, यु नो दिस टर्म लोकेशन ट्रॅकिंग. आम्ही मोबाईलवर वगैरे काय लोकेशन ट्रॅकिंग करत असतो. GPS सिस्टीम लावलेली असते आजकाल वाहनावरती, ज्याच्यामुळे त्या मालकाला त्या काय लोकेशन ट्रॅक करता येते त्या गाडीचं. यस, location tracking. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Yes, big data is useful to find out identify and tracking the exact location of place. एखादी जागा असेल त्याचं एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅक करण्यासाठी काय बिग डेटा यूज केला जातो. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक्स यूज ऑफ द बिग डेटा. यस, म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग करणारा यस तुमचं जे तुमच्या मोबाईल मधलं जे GPS सिस्टीम असते किंवा गुगल मॅप्स असते इट इज युजफुल टू यूज ऑफ द बिग डेटा. म्हणजे जे GPS आणि गुगल मॅप्स काय यूज करते तोच बिग डेटा बिग डेटाचा उपयोग करते. कशासाठी? टू फाइंड आउट द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. मीन्स GPS and Google Maps use the big data. With geographic positioning and radio frequency identification sensors we get the real time data about traffic. बघा, with geographic positioning and radio frequency, म्हणजे geographic positioningच्या माध्यमातून आणि radio frequencyच्या माध्यमातून we get the रिअल टाइम डेटा अबाउट द ट्रॅफिक. आपल्याला त्याच्या माध्यमातून काय रिअल ट्रॅफिक, कुठली ट्रॅफिक कशा प्रकारची आहे, कंजेक्शन म्हणजे तिथे खूप भीड आहे का, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रोडवर काय रूटवर काय भीड आहे का, तिथली ट्रॅफिक कशा प्रकारची आहे. वी गेट द ईच अँड एव्हरी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू द जिओग्राफिक पोझिशनिंग अँड द रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज और इफ इट इज अ वन वे ट्रॅफिक. म्हणजे व्हॉट एव्हर गोइंग ऑन द रोड
if there is a traffic jam, if the route is closed, if that is a accident prone areas or anything about that roads or about that place, we get the information through the geographical positioning and the radio frequency identification sensors or GPS or Google Maps, and all these things used by these things use the big data. You can plan your own route according to the travel time and the transportation. So you have get the each and every type of information about the roads and each and every places through GPS, Google Maps and other things, and due to that you can plan your own route according to the travel time. आणि त्याच्यामुळे काय तुम्हाला सगळ्या त्या रोडच्या विषयी जागेविषयी माहिती मिळाल्यामुळे काय होते, यस तुम्ही स्वतः यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम. तुम्ही स्वतःचा रूट काय प्लॅन करू शकता. यस, अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करण्यासाठी किंवा गुड्स सामानाचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी यू टू यूज द सेफेस्ट वे by using the big data. If you have ordered something online, you can track. समजा तुम्हाला माहितच आहे की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूची काय खरेदी करतात, देन यू ट्रॅक वेअर इज युअर पार्सल, आणि नंतर तुम्ही ट्रॅक सुद्धा करता की तुमचं पार्सल कुठे ठेवलं, कुठे आहे, कुठपर्यंत आलेलं आहे. समजा ते दिल्लीहून येत असेल तर नागपूरपर्यंत आले का, आणखी कोणत्या ठिकाणापर्यंत आलेलं आहे, तुम्ही ट्रॅक सुद्धा करता. इट इज हॅपन फॉर ट्रॅकिंग सच द पोझिशन लोकेशन ऑफ युअर गुड्स, दे यूज द बिग डेटा. त्याच्यामध्ये सुद्धा बिग डेटाचा उपयोग केला जातो. यस, इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. म्हणजे बिग डेटाचा उपयोग करून काय तुम्ही तुमच्या गुड्सचं लोकेशन फाइंड आउट करू शकता. यू कॅन ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स, एखाद्या सामानाचं कशी कंडिशन आहे ते सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता. धिस हॅज immensely help the logistic companies to reduce the risk in transport, improve speed and reliability in the delivery. आणि बघा की म्हणजे each that company is able to see the position of their goods, the quality of that goods, the transportation of that goods, and that help the all these things help the company for the logistic, म्हणजे त्याचं विश्लेषण करण्यासाठी कंपनीला काय ते उपयोगी पडते. आणि त्याच्यामुळे काय कंपनीची रिस्क सुद्धा काय ट्रान्सपोर्ट मधली रिस्क सुद्धा काय कमी होते. इम्प्रूव्ह स्पीड अँड रिअलिबिलिटी इन द डिलिव्हरी, त्यांची स्पीड सुद्धा वाढते आणि त्या डिलिव्हरी करताना त्यांची काय रिअलिबिलिटी पण वाढते. जसं बघा की आपण एखादी ऑनलाईन वस्तू बोलवली असेल तर आपल्याला माहित पडते की यस किती दिल्लीहून निघालेली आहे, नागपूर निघालेली आहे, मग आम्हाला ते लोक मेसेज पाठवतात कंपनीवाले की यस तुमची काय नागपूरला आहे, उद्या पोहोचून जाईल. अशा प्रकारे आणि या माध्यमातून त्यांची रिलायबिलिटी सुद्धा वाढते, त्यांची स्पीड सुद्धा इम्प्रूव्ह होते. म्हणजे इट इज ऑल हॅपन पॉसिबल ड्यू टू द बिग डेटा. नंतर सेकंड बघा, बिग डेटाचा उपयोग कुठे केला जातो, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. वेदर पॅटर्न जे आहे हवामानाचा अंदाज लावण्यासाठी सुद्धा, हवामानाविषयी माहिती जाणण्यासाठी सुद्धा काय बिग डेटा वापरला जातो. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आपल्या जी ग्लोब आहे ना, पूर्ण पृथ्वी आहे ना, त्याच्या ऑल अराउंड द ग्लोब देअर सेट अ वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट्स आणि वेदर सेंटर्स लावलेले आहे आपल्या ग्लोबच्या सभोवताल. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ह फ्रॉम देम. म्हणजे त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून, त्या सेन्सरच्या माध्यमातून वी गेट द ह्यूज डेटा अबाउट वेदर. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्ट. आणि त्याच्यामुळे काय आपल्याला काय म्हणजे वी गेट द बिग डेटा थ्रू द सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स. दोज वेअर सेट्स ऑल अराउंड द ग्लोब अराउंड to study the weather, and through that we get the information about the weather, and from it we understand the weather and help in the weather forecasting. आणि त्याच्यामुळे आपल्याला आजचं वातावरण कसं राहील, आज पाऊस येईल का, आज ढगाळ वातावरण राहील का, या सर्व उद्या पाऊस येईल का, किती दिवस पाऊस राहील, या सर्व गोष्टीची काय आम्हाला माहिती मिळते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज.
जे वेदर पॅटर्न असते काय आम्हाला काय करते वॉर्न सुद्धा करते ऑफ इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज की इम्पेंडिंग म्हणजे अबाउट द हॅपन कोणत्या नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेजेस ऑफ द डिस्ट्रेस एखादी आपत्ती येणार आहे का भूकंप येऊ शकते का सुनामी येऊ शकते का वादळ येऊ शकतं का याविषयीची सगळ्या फ्लड्स येऊ शकते का अर्थक्वेक येऊ शकते का या संबंधीची सर्वच्या सर्व माहिती वी गेट थ्रू द सॅटेलाइट्स अँड द सेन्सर्स अँड these satellites and centers use the big data. On the basis of big data, these sensors and satellites gives us information about each and everything happening in the weather. Necessary preparations to combat them can be made well in advance. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती मिळते की उद्याला या प्रकारचं वादळ या समुद्र किनाऱ्यावर येऊ शकते. Then we start the necessary preparations to combat them. Combating fight them means can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like yes through this big data, through this weather pattern. We also we can study the global warming ची सुद्धा आम्ही अभ्यास करू शकतो. प्रेडिक्ट म्हणजे भविष्यवाणी सुद्धा करू शकतो की अवेलेबिलिटी ऑफ द नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर की आमचे जे नॅचरल रिसोर्सेस आहे वॉटर याची अवेलेबिलिटी किती प्रमाणामध्ये वगैरे आहे या सर्व गोष्टीचा आम्ही काय प्रेडिक्ट सुद्धा करू शकतो कशामुळे बाय युजिंग द